थांब बाळा, पुढे जाऊ नकोस. तुला त्रास देणारे आता पश्चाताप करणार आहेत. तुझ्या शत्रूंचा नाश आता होणार आहे. तुझं आयुष्य आता आनंदाने उजळून जाणार आहे. उठ, आजचा दिवस साधा नाही. होय, तुझ्यासाठी आज काहीतरी खास आहे. बाळा, काल जे अडकले होते ते आज सुटू शकते. हो, काल जे जमलं नाही ते आज हलू शकतं. मी तुला सांगतो, तू आज कसा विचार करतोस त्यावर तुझा दिवस ठरणार आहे. जर उठल्यावर पहिला विचार तुझी चिंता असेल तर तुझा संपूर्ण दिवस तसाच चिंतेत जाणार आहे. होय माझ्या लेकरा, आज सकाळचा नियम तू एकदा लक्षात ठेव. जेव्हा तू उठशील तेव्हा श्री स्वामी समर्थ ह्या नावाचे तू ध्यान कर. श्री स्वामी समर्थांचा इशारा आहे तेव्हा हा व्हिडिओ तुझ्या डोळ्यासमोर आला आहे. हा योगायोग नाही, हा तोच दिव्य संदेश आहे ज्याची तू प्रार्थना केली होतीस. तुझ्या प्रश्नांची उत्तरे आता आली आहेत. आता तू जे शब्द ऐकत आहेस ते तुझ्या आयुष्याला त्या दिशेने वळवणे जाणार आहेत. चमत्कार तुझी वाट पाहत आहे. होय, दुर्लक्ष करून हा जर संदेश तू गमावलास तर कदाचित आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य तुझ्या हातून निसटून जाईल. हा तुझ्या श्री स्वामी समर्थांचा थेट इशारा लाखो लोकांपर्यंत पोहोचत आहे. पण त्यातून खूप नशीबवान आहेस की तुझ्या समोर हा व्हिडिओ आला आहे. म्हणून तू दुर्लक्ष करू नकोस. या क्षणी हा व्हिडिओ पाहण्यास तू पात्र आहेस. बाळा, तू स्वतःला एका खास मार्गावर घेऊन जात आहेस. तू कधी विचार केला आहेस का की अचानक काही शब्द, काही गोष्टी, काही विचार वारंवार तुझ्या समोर का येतात? कधी कोणती तरी ओळ ऐकू येते, कधी एखादी व्यक्ती तुझ्या आयुष्यात अचानक प्रवेश करते, कधी एखादे स्वप्न तुला अस्वस्थ करते. हा सर्व योगायोग नसतो, हे संकेत आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांचे. आणि आजचा संकेत आहे कारण तुझा आत्मा आता त्यांनी ओळखला आहे. हे शब्द तुझ्यासाठीच बोलले जात आहे. तुझ्या आत्म्याला माहीत आहे की आता खूप मोठा बदल तुझ्या आयुष्यात होणार आहे. भरभराट तुझे दार ठोकत आहे. तू स्वामी महाराजांना बोलला होतास की देवा, माझ्याच आयुष्यात हे का? म्हणूनच महाराजांनी हा व्हिडिओ तुला ह्यासाठी दाखवला आहे कारण त्यांना सांगायचे आहे की त्यांच्या प्रार्थना आता ऐकल्या गेल्या आहेत. तुमच्या प्रार्थनेत किती बळ होतं ते आता फळाला येत आहे. जर तुला विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. होय माझ्या लेकरा, रात्री तू दररोज रडत होतास. मला माहीत आहे, मी पाहत होतो. तुला असं वाटलं की माझं कोणी ऐकत नाही. तू भरपूर वेळेस बोललास की हे स्वामी आई माझे ऐक, माझ्यासाठी काहीतरी कर. कदाचित तुला उत्तर मिळाले नाही, पण खरे तर तो कोणी उत्तर नाही तर तू फक्त ते रूप ओळखू शकला नाहीस. आता स्वामी समर्थांनी थेट तुझ्या समोर हा व्हिडिओ आणून ठेवला आहे जेणेकरून कोणतीही वेदना आता तुला त्रास देणार आहे. बाळा, ती वेदना जी आहे ती आहे माझ्यापासून दूर राहण्याची. माझा प्रिय भक्त माझे नाम घेतल्याशिवाय एक क्षणही दूर राहू शकत नाही. जर सहमत असशील तर स्वामी नामाचा जयघोष तू कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नकोस. होय बाळा, आता एक नवीन पहाट तुझ्या आयुष्यात होणार आहे. तुला ती कठीण वाटेल पण याच परिस्थितीतून तू बाहेर पडणार आहेस आणि अशा ठिकाणी पोहोचणार आहेस की ज्याची तू कधी कल्पना सुद्धा केलेली नव्हतीस. होय बाळा, तू फक्त तुकड्या तुकड्यांमध्ये पाहत आहेस पण स्वामी समर्थांना संपूर्ण चित्र माहीत आहे.
जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते संपूर्ण चित्र तुझ्या समोर स्वामी पाठवतील. तुझ्या आयुष्यात एक असे वळण येणार आहे जिथे सर्व काही बदल होणार आहे. ज्या लोकांनी तुझ्याकडे दुर्लक्ष केले, ज्या लोकांनी तुला नाकारले, ज्या लोकांनी तुझ्यावर शंका घेतली, तेच लोक उद्या परत तुला पाहून आश्चर्यचकित होणार आहेत. आणि हे सर्व गणित साक्षात स्वामी माऊली करणार आहेत, कारण स्वामी आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. होय बाळा, एक विनंती आहे तुला की हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक, कारण जसे जसे हे शब्द तुझ्या कानावर पडतील तसं तुझ्या आत्म्याच्या आत एक नवीन शक्ती जागृत होणार आहे. श्री स्वामी समर्थाचा आशीर्वाद शब्दांच्या रूपात तुझ्यापर्यंत पोहोचला जाणार आहे. होय बाळा, तू फक्त घाबरू नकोस. एकटेपणा तुला वाटत आहे, पण हा एकटेपणा तुझा संघर्ष आहे. होय बाळा, हे दीर्घकाळ टिकणार नाही. बाळा, तुझ्या नशिबाचे जे पुस्तक आहे त्याचं नवीन पान आता उघडलं जाणार आहे. आणि त्या पानावर आता प्रत्येक पेजवर लिहिलं गेलं आहे की आता वेळ आहे आनंदाची, आता वेळ आहे यशाची. होय बाळा, तुझ्या आयुष्यात नवीन उंचीवर नेण्याची तयारी मी केली आहे. त्या तयारीसाठी जर तू सज्ज असाल तर होय देवा मी सज्ज आहे असे तू टाईप कर. श्री स्वामी समर्थ आपल्याला मोडतात, सोडतात, जेणेकरून ते आपल्याला नवीन बनवू शकतात. ते जुन्या गोष्टी हिसकावून घेतात, जेणेकरून चांगल्या गोष्टी देऊ शकतील. तुम्ही अलीकडे खूप काही गमावले. तुम्ही जागा बनवली एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ एकदा दरवाजा बंद करतात आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमाने नक्कीच आशीर्वाद पाठवतात. हा पक्का पुरावा आहे की आता स्वामींच्या कृपेने तुम्ही हे समजू शकत नसाल, पण तुम्हाला प्रत्येक गोष्टीत उत्तर मिळू लागणार आहे. तुम्हाला दिसू लागेल की कसे प्रत्येक घटना एक गोष्ट या टप्प्यापर्यंत आणण्यासाठी जोडली जात आहे. होय, साक्षात महाराजांनी तुम्हाला निवडले आहे. या क्षणी आता तुमचं नशीब जागृत होत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या त्या वळणावर उभे आहात जिथून तुमचे नशीब पालटणार आहे. होय, आज स्वामी माऊली सांगत आहे, बाळा घाबरू नकोस, हार मानू नकोस, स्वतःला तू थांबवू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझा मार्ग सोपा करत आहे. तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे. तुला फक्त चालत राहायचे आहे. होय, हा महाराजांचा संकेत आहे की आतापर्यंत तू ज्या काही अडचणी, जी काही अश्रू पुसले आहेस ते सर्व व्यर्थ गेलेले नाही. प्रत्येक संकटाने तुला मजबूत बनवले आहे. प्रत्येक संघर्षाने तुला तयार केले आहे की वारंवार तुला पडून पुन्हा उठावे लागते. पण हीच तर खरी स्वामी महाराजांची शिकवण्याची आणि आशीर्वाद देण्याची पद्धत आहे. ते तुला त्रास वाटत असेल, पण बाळा ती तुझी तयारी आहे. त्याशिवाय तुला कसं स्वतःवरती विश्वास राहील, आणि तू स्वतःवरतीच विश्वास ठेवला नाहीस तर जग कसं ठेवील. होय माझ्या लेकरा, जर तुला स्वतःवरती विश्वास असेल तर होय मला माझ्यावर आणि माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर. कारण बाळा बघ, तुझ्या देवासाठी अशक्य असं काहीच नाही. तुझा संघर्ष आता संपत आला आहे. तू त्या ध्येयाच्या इतक्या जवळ पोहोचला आहेस की आता साक्षात स्वतः स्वामी माऊली तुला थांबवायला येत आहे. होय बाळा, विश्वास ठेवून त्या मार्गावर चालत राहा जो महाराजांनी तुझ्यासाठी निवडला आहे. तू कधी लक्ष दिले आहे का की जेव्हा माणूस त्याच्या सहनशक्तीच्या मर्यादेपर्यंत पोहोचतो, जेव्हा सर्व काही हातातून निसटत असल्याचे वाटते, तेव्हा स्वामी महाराजांच्या कृपेने अचानक एखादा चमत्कार घडतो. तो चमत्कारही असाच घडत नाही. ती स्वामी महाराजांची अदृश्य शक्ती असते जी योग्य वेळी तुझ्या आयुष्यात उतरते आणि आज संकेत देत आहे की स्वामींची आता तुझ्या आयुष्यात एंट्री होणार आहे. होय बाळा, स्वामी महाराज तुझ्या आयुष्यातून ते सर्व काढून टाकत आहे
जे तुमच्यासाठी योग्य नाही. तुला वाटत असेल की संधी हातातून निसटत आहे, पण खरी परीक्षा ही आहे की तुझ्या त्या गोष्टी आयुष्यात चांगल्या नाहीत. त्या गोष्टींपासून तुला वाचवत आहेत. आज जेव्हा तू हा संदेश ऐकत आहेस तेव्हा तुझ्या आत्म्याच्या आत एक हालचाल होत आहे. तुला जाणवत आहे की हे शब्द केवळ ऐकण्यासाठीच नाही, तर स्वामींचा आशीर्वाद आहे आणि हे शब्द तुला बदलून टाकणार आहेत. तुला ते दाखवतील जे तू आतापर्यंत पाहू शकत नव्हता. तुला वाटतं अंधारही आवश्यक आहे बाळा, कारण हाच तुझ्या हातून प्रकाश निर्माण करत आहे. तो प्रकाश पसरणार आहे. जिथे अडथळे होते, तिथे नकार मिळत होता, तिथे होकार म्हणून आता तुला मिळणार आहे. कारण तुझ्या स्वामी आईला वाटतं की तू हे लक्षात ठेवावं. तुझी कहाणी अजून संपलेली नाही बाळा. ही तर फक्त सुरुवात आहे आणि ही सुरुवात इतकी भव्य असेल, जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला अभिमान वाटेल की तू हार मानली नाहीस. लक्षात ठेव, स्वामी आई तोपर्यंत तुझा हात सोडणार नाही जोपर्यंत तू स्वतः त्यांचा हात सोडत नाहीस. जर सहमत असशील तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या तू प्रियजनांना तू शेअर कर. होय बाळा, तू विश्वास ठेव. बाळा, तू इथपर्यंत आला आहेस म्हणजे याचा अर्थ असा की तुझा विश्वास तू कायम ठेवला आहेस. तू आशा सोडली नाहीस. तू भगवंतावरती विश्वास ठेवला आहेस. होय बाळा, मला तुझा अभिमान आहे. पण बाळा, आता स्वतः स्वामी माऊली त्यांची योजना तुला सांगणार आहे आणि महाराजांची योजना नेहमीच परिपूर्ण असते. फक्त माणसाला वाट पाहणे हे महत्त्वाचे आहे. तुझ्यासाठी काय लिहिले गेले आहे, येणारा काळ तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे पोहोचल्यावर तू स्वतः म्हणशील की आधीच विश्वास ठेवला असता तर हे सर्व घडले नसते. तेव्हा तुला आठवेल की एक दिवस तू हा व्हिडिओ ऐकला होतास. एक दिवस स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः तुला इथपर्यंत पोहोचवले होते आणि त्या दिवशी तुला समजेल की स्वामींचा इशारा कधीही चुकीचा नसतो. होय, आता जेव्हा तू इथपर्यंत पोहोचला आहेस, हा संदेश ऐकत आहेस, याला तू सहज घेऊ नकोस. हा फक्त एक व्हिडिओ नाही, हा तुझ्यासाठी महाराजांनी पाठवलेला एक सुवर्ण संधी आहे. होय, हा एक संकेत आहे. जेव्हा तुला कोणी सांगेल की स्वामी माऊली तुझ्या पाठीशी आहे का, तेव्हा तू फक्त एकच म्हण, हे जीवन सत्य आहे. जर आज तू हे शब्द ऐकत असशील तर याचा अर्थ असा की स्वामी महाराजांनी तुला एकटे सोडले नाही. ते तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहे. तुला त्या ध्येयाकडे घेऊन जात आहे जिथे तुझ्यासाठी स्वामी कृपेने चमत्काराची वाट तयार होत आहे. होय बाळा, तुझा विश्वास हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. कारण तुझ्या सोबत साक्षात स्वामी आई आहे. मग कोणतीही ताकद तुला रोखू शकत नाही. येणाऱ्या दिवसात जेव्हा तुझ्या आयुष्यात तो बदल होणार तेव्हा तुला स्वतःलाच आश्चर्यचकित तू होणार आहेस की हे सर्व तुला आधीच मिळाले असते. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेवला नाहीस. बघ बाळा, किती काळापासून मी कार्य करत आहे. कदाचित तू खूप प्रयत्न करत होतास, पण तुला इथे बोलावले आहे. आणि हा फक्त एक व्हिडिओ नाही, तर हा एक संवाद आहे. श्री स्वामी महाराज आता तुमच्या आयुष्यातील उत्तरांची किल्ली देत आहे. अनेकदा तू स्वतःला प्रश्न विचारला असशील की माझ्या आयुष्यात इतके चढ उतार का, मला कधी मार्ग मिळेल. तर जाणून घे, स्वामी महाराजांनी स्वतः पुढे येऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप मोठा काम करणार आहे. जे आता तुझ्या समोर येऊन म्हणत आहे, आता वेळ आली आहे. तू जी वेदना, जो संघर्ष, जो एकटेपणा आतापर्यंत भोगला आहेस, सहन करत आला आहेस, आता हे सर्व भोग संपले जाणार आहेत. ही सुरुवात आता इथून होणार आहे. जेव्हा तू हा इशारा समजून घेशील तेव्हा तू या संदेशाला आपले मानून घेशील आणि हा संदेश तू डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपवरती जितके नंबर असतील त्यांना तू शेअर करशील. होय बाळा, हा कोणताही
अधोगतीचा विषय नाही, हा अनुभूतीचा विषय आहे. आणि जर तू या क्षणी तुझ्या अंतरात जर तुला जाणवलं की कोणीतरी खूप खोल शांती तुझ्या आत उतरवत आहे, ज्याची तू वाट पाहत होतास, तेच स्वामी समर्थ महाराज तुला आठवण करून देऊ इच्छिता की तू कोणी सामान्य आत्मा नाहीस. तुझा आत्मा खूप शक्तिशाली आहे. तू आयुष्यात जे सहन केलं आहेस ते व्यर्थ गेलेले नाही. सर्व काही तुला आता परत मिळणार आहे, कारण आता ती वेळ आली आहे. होय, तुझ्या झोळीत ते सर्व स्वामी आई टाकणार आहे, ज्याच्या तू खरोखर पात्र आहेस. होय बाळा, तू जो विचार करत आहेस पण ते सर्व आता सत्यात उतरणार आहे. हा संदेश तू शेवटपर्यंत स्वीकारत आहेस. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा त्याला कोणती तरी अदृश्य शक्ती हाक मारते आणि ती शक्ती त्याला त्याच्या सत्याच्या मार्गावर घेऊन जाते की जा, तुझ्यासाठी तू ज्या रात्री जागवले आहेस त्याची उणीव, तुला जी कमतरता होती ती स्वामी महाराज पूर्ण करून देतात. आणि तुझ्या दिशेने स्वामी निघाले आहेत. ज्या स्वप्नांना तू फक्त डोळ्यात जपले आहेत ती आता वास्तवात उतरणार आहे. पण तुला विश्वास ठेवावा लागेल. होय, कारण तू अनेक वेळा प्रयत्न केले असतील, प्रत्येक वेळी अपयश आले असेल, पण हे जाणून घे, ते अपयश तुला झिडकारण्यासाठी नाही, खाली पाडवण्यासाठी नाही, तर तुला तयार करण्यासाठी होतील. तुला आतापर्यंत महाराजांनी रोखून धरले होते, कारण ते तुम्हाला मोठ्या चमत्कारासाठी तयार करत होते. आणि आता चमत्काराचे तू स्वागत करावंस, जे तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. होय बाळा, ज्या लोकांनी तुला दुर्लक्ष केले आहे, आता ते हळू अश्रू शांतपणे पुसणार आहेत. तुझा प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे. तुझ्या तुटलेला तो हृदयाचा तुकडा मी पाहिले आहे. तुझ्या प्रार्थनेचे उत्तर तुला मिळणार आहे. होय, काहीतरी खोल कारण आहे, म्हणूनच तुझ्या आयुष्यात हे सर्व होत आहे. पण माझ्या लेकरा, तू एकटा नाहीस. तुझ्या आजूबाजूला आता नजरा बदलल्या आहेत. होय बाळा, तुझी शक्ती आभाळा इतकी तेजस्वी झाली आहे. लोक आपोआप तुझ्याकडे खेचले जात आहेत. जी कामे तू अनेक महिन्यापासून सुरू करू शकत नव्हता ती आता स्वामी कृपेने झटक्यात पूर्ण होणार आहेत. होय बाळा, तू फक्त तुझ्यातली भीती काढून टाक. ती सर्व वितळू लागली आहे. तू आता एक स्वामी शक्तीच्या संपर्कात आला आहेस, जी सर्व काही शक्य करू शकते. ती शक्ती आज तुझ्या सोबत आहे. ती आता तुझ्या धैर्यात बदल करत आहे. फक्त तुझा माझ्यावर विश्वास असू दे बाळा. आणि माझ्यावर जर तुला विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. होय बाळा, तुला त्रास देणारे सुद्धा आता रडणार आहेत, तुझ्या मागे पुढे करणार आहेत. फक्त तू धीर धर. तुझ्या शत्रूंचा नाश नक्कीच होणार आहे आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. होय माझ्या लेकरा, फक्त तू विश्वास ठेव. आणि विश्वास असेल तर मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.